आपली लाडकी बहीण योजना 1500 रुपये महिन्याला देणं आपण सुरू केलं। पुढचे 5 वर्ष योजना राहणार आहे। तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत। काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं। असे सगळे आपण हुडकून काढले आहेत। जेन्युइन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातला प्रत्येकाची पडताळणी करा। त्या एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाहीये। फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे। प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देतच राहणार आहोत। आणि मग त्याच्यामधली एक महत्त्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं आपण सुरू केलं। अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत। पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली। पुढचे 5 वर्ष योजना राहणार आहे। आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत। हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो। अर्थात काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला। काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं। काही तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला। पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत। त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत। आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्युइन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातला प्रत्येकाची पडताळणी करा। त्यातलं जर कोणी जेन्युइन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा। कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाहीये। फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल। खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात। जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले। आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला। आता आम्ही पैसे न आमच्या अकाउंटला येतात न कोणाच्या अकाउंटला येतात। पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात। त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे। भ्रष्टाचार योजनेत नाही आहे, भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे। किंबहुना एखादी एवढी मोठी योजना 2.5 कोटी महिलांची 1 रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं, याची असूया त्यांना वाटते, याचं दुःख त्यांना वाटतं। पण त्यांना काही वाटू द्या। प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देतच राहणार आहोत। आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात बचत गटाची एक चळवळ सुरू झाली आणि आज देशामध्ये सर्वात जास्त बचत गट जर कुठे तयार झाले असतील
तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाले। आपल्या बचत गटांकरता आपण आता नवीन योजना आणली आहे। 10 जिल्ह्यांमध्ये आपण बचत गटाचे मॉल तयार करतो, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूंचा निर्माण होतो, मग आपण त्याची प्रदर्शनी लावतो, चांगला प्रतिसाद त्याला मिळतो, लोकांना त्या वस्तू आवडतात। आता त्याचं ब्रँडिंग केलं आहे, आपण त्याचं पॅकेजिंग केलं आहे। आज कुठल्याही मोठ्या मार्केटमध्ये देखील आपल्या वस्तू ठेवायला लोक तयार असतात, पण याला एक परमनंट बाजारपेठ मिळाली पाहिजे, म्हणून 10 मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बांधायला सुरुवात करतो आणि त्यातनं आमच्या भगिनींच्या हाताला काम मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। आपण या निमित्ताने बचत गटाला मिळणारा जे कर्ज आहे किंवा जो रिव्हॉल्विंग फंड आहे तोही वाढवला। मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आमचा अनुभव असा आहे, महिलांना जर कर्ज दिलं 100% पैसे परत येतात, 1 पैसा देखील त्या कधीच म्हणजे आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुषांची माफी मागून सांगतो, जे पैसे तुम्हाला दिले 50% पैसे परत आले नाही। आणि महिलांच्या संदर्भात एकही डिफॉल्ट नाही, एकही नाही, नॉट अ सिंगल, 100% पैसे परत येतात आणि जास्तीचे पैसे महिला घेऊन जातात। त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आमच्या भगिनी ज्या आहेत त्या पैशाचा सदुपयोग करतात, त्यातनं 2 पैसे कमवले तर पुरुष त्या पैशाचं काय करतील याचा भरोसा नाही, पण महिला मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता, शिक्षणाकरता, अडचणीत बचती करता त्या पैशाचा वापर करतात। आणि म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मग यातच माननीय मोदीजींनी एक महत्त्वाची योजना आणली, लखपती दीदीची योजना। ही अतिशय महत्त्वाची योजना आहे। लखपती दीदी म्हणजे एकदा 1 लाख रुपये कमवले असं नाही आहे, वर्षाला किमान 1 लाख रुपये कमवणारी बहीण म्हणजे लखपती दीदी आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 25 लाख लखपती दीदी आपण तयार केल्या। या वर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत। आणि महाराष्ट्रातल्या माझ्या 1 कोटी बहिणी अशा असतील की ज्या लखपती दीदी असतील, हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे। तर आपण पाहिलं असेल, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे। लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरू राहणार याबद्दलची मोठी माहिती दिलेली आहे। त्याचसोबत तुमचे 2100 रुपयाबद्दल देखील त्यांनी आनंदाची बातमी दिली, त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, या वर्षी 25 लाख महिलांना आणि राज्यात एकूण 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आणि लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षापर्यंत आता सुरू राहणार आहे। तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याला आता 1500 रुपयाचा आर्थिक आधार पुढील 5 वर्षापर्यंत भेटत राहणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही मोठी घोषणा केलेली आहे। पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण ही घोषणा केली। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आम्ही दर महिन्याला 1500 रुपये देत आहोत असं त्यांनी म्हटलं। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना पुढील 5 वर्ष अखंडपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यामुळे महिलांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे। या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिली। तर बघा, रक्षाबंधनाची भेट या ठिकाणी तुम्हाला भेटलेले 1500 रुपये, जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला भेटलेले देखील असतील। तुमचे जुलै महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच 13वा हप्ता भेटलाय की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हो म्हणून नक्की सांगा। आले असतील तर धन्यवाद म्हणून पाठवा आणि पुढे तुमचा जिल्हाही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून सध्या पैसे जमा झालेले आहेत। आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा। तर बघा, या जी रक्कम तुम्हाला सध्या दिलेली आहे त्यामध्ये वाढ कधी होणार त्याच्याबद्दलही त्यांनी माहिती दिली। त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण बघूयात। बघा, यावेळी काही पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा
योजनेचा दुरुपयोग करत लाभ मिळवल्याच्या प्रकारावरही त्यांनी भाष्य केलं. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून सरकार राज्यातील गरजू महिलांना दर महिन्याला थेट हा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा करताय. तुम्हाला याचा फायदा होतो की नाही, तुम्हाला आर्थिक मदत होते की नाही, आणि ही योजना अशीच चालू राहावी तुमची इच्छा आहे का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील काही नेत्यांनी या योजनेच्या रकमेत वाढ करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. मात्र निवडणूक होऊन जवळपास वर्ष होत आले तरी वाढ झालेली नाही. आज रक्षाबंधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये वाढ कधी होणार याबाबत घोषणा केलेली आहे. बघा, त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. या योजनेच्या ज्या प्रमाणिक लाभार्थी भगिनी आहेत त्यांना आम्ही हा लाभ देत राहणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं. कारण की सध्या आपल्याला माहित असेल 26 लाख लाडक्या बहिणींचा जून महिन्यापासूनचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला होता. त्यामध्ये बोलताना त्यांनी असंही म्हटलं की यामध्ये देखील ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्याची अजून पडताळणी केली जाणार आहे. त्यांना लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही. खरोखर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ आम्ही देत राहणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग निधीमध्ये जी वाढ होणार आहे त्याबद्दल नेमकं काय म्हटलं बघा. लाडकी बहीण योजनेबाबत अधिक बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या ठिकाणी जे 21 रुपयाबद्दलचं वचन दिलेलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना जी आहे ते 21 रुपयाबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये देखील वाढ करणार आहोत. जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण केलं जाणार आहे आणि पुढील 5 वर्षे ही योजना अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. एवढेच नाही तर योग्य वेळी योजनेच्या निधीमध्ये वाढही आम्ही करणार आहोत अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. बघा, आता त्यांनी या ठिकाणी फिक्स डेट सांगितलेलं नाही परंतु योग्य वेळी त्यामध्ये वाढ केली जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी तुमची निधी जो असणार आहे 1500 रुपयावरनं तो वाढ केला जाणार आहे. त्याबद्दलची आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील माहिती दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी त्यांनी अजून पुढे योजनेबद्दलची महत्त्वाची माहिती दिली. यावेळी काही पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा दुरुपयोग करत लाभ मिळवण्याच्या प्रकारावरतीही त्यांनी भाष्य केलं. काही लोकांनी याचा थोडासा दुरुपयोगही केला असं त्यांनी म्हटलं. काही इतकी हुशार भाव निघाले की त्यांनी बहिणींच्या नावावरती अर्ज भरले आणि पैसे घेणं सुरूही केलं असं देखील त्यांनी म्हटलं. त्याच्यामुळे ही पडताळणी जी आहे तुमची प्रत्येक महिन्याला तर चालूच राहणार आहे. ज्यामध्ये खरोखर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचा हा सरकारचा प्रयत्न असणार आहे. परंतु त्याच्यामध्येही काही लाडक्या बहिणी जर अपात्र होत असतील आणि ज्या खरोखर पात्र असतील त्याच्यामध्येही त्याचीही पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याची पुन्हा एकदा शहानिशा केली जाणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं. आणि स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील त्याबद्दलची माहिती दिलेली होती ट्विट करून की 26.34 लाख लाडक्या बहिणींना जून महिन्यापासूनचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे. त्याची वेगवेगळी कारणं त्यांनी सांगितलेली होती. त्यामध्ये अजून ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा पुन्हा सरकार लाभ चालू करणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं होतं. तर बघा, तुमची योजना सध्या बंद होणार नाही. पुढचे 5 वर्ष ही योजना चालूच राहणार आहे. 21 रुपयाबद्दलच्या निर्णयाबद्दल त्यांनी सांगितले की योग्य वेळी आम्ही रकमेमध्ये वाढ देखील करणार आहोत आणि ही योजना तुमची चालूच राहील. ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा लाभ बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याला त्यांचा आर्थिक आधार जो आहे तो भेटत राहणार आहे. तर अतिशय आनंदाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी होती. स्वतः थेट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ही मोठी माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. अजून याबद्दल तुमचे जर काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला जून महिन्याचा असेल किंवा जुलै महिन्याचा या ठिकाणी लाभ भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा. नसेल भेटला तर नाही म्हणूनही पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि असेच संपूर्ण पुढची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.